DHSचे आपलं DV चालू आहे सर्व विभागांचं. तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला ऑर्डर मिळत असतील, भरपूर कॅन्डिडेटला ऑर्डर मिळालेले आहेत. तर त्याचा पण व्हिडिओ मी टाकलेला होता लास्ट व्हिडिओ, की त्याच्यामध्ये रूल्स काय आहेत, ऑर्डर कशी आहे, काय शर्ती अटी ते टाकलं होतं. तर आता जॉईनिंग प्रोसेस काय राहील त्याच्यानंतर, खूप जण विचारत होते सर आता ऑर्डर भेटली पण आता जॉईन कसं करायचं, जॉईनिंग प्रोसेस काय राहील नेमकं. त्याच्यानंतर मुवमेंट ऑर्डरबद्दल विचारते सर, मुवमेंट ऑर्डर काय असेल, ते कुठून मिळणार, ते किती दिवसात जॉईन करायचं. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल एकदा सांगतो तुम्हाला. मी लास्ट तुम्हाला हे दाखवलं होतं, तुम्हाला ही ऑर्डर वगैरे दाखवली होती, हे नियम अटी सर्व एक ना एक अट, याचा मिनिंग काय, अर्थ काय, हे सर्व दाखवलं होतं मला लास्ट व्हिडिओमध्ये. नसेल कोणी बघितलं तर लास्टवाला व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये मी सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर ही मेन ऑर्डर झाली जी ठाणे विभागाकडून समजा तुमच्या डेप्युटी डायरेक्टरकडून DD कडून मिळालेली, ही तुमची मेन ऑर्डर झाली, मूळ ऑर्डर. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही आता ऑर्डर मिळाली तर डायरेक्ट तुम्ही जे नियुक्तीचं ठिकाण आहे, समजा हे सामान्य रुग्णालय ठाणे, जे काय असेल, जिल्हा सामान्य रुग्णालय असेल, तुमचं RH असेल, SDH असेल, तुम्ही जे काही चूज केलं असेल तेवालं, तर तुम्ही डायरेक्ट जाऊन तिथं जॉईन होऊ शकता का. तर मुवमेंट ऑर्डर कुठं मिळते आणि ते कोणाला कोणाला लागेल, ठीक आहे, ते एकदा सांगतो तुम्हाला. तर ही झाली ऑर्डर. त्याच्यानंतर मी तुम्हाला मुवमेंट ऑर्डर पण दाखवतो, पण पहिलं मुवमेंट ऑर्डर कोण घ्यायची आणि कशी घ्यायची ते सांगतो. सगळ्यात पहिले जी आता मी दाखवली ती झाली मूळ ऑर्डर तुमची DD कडून मिळालेली. ठीक आहे, ही मूळ ऑर्डर झाली. त्याच्या अंडर येतं सर्व जिल्ह्याचे CS, त्यांच्या अंडर तुमच्या ज्या विभागामध्ये जेवढे डिस्ट्रिक्ट असतील त्या प्रत्येक जिल्ह्याचे CS, आणि तुमचं जे हॉस्पिटल तुम्ही चूज केलेलं आहे ते त्याच्या अंडर येईल, त्या जिल्ह्याच्या अंडर तुमचं जे RH असेल, SDH असेल, जे कोणतं चूज केलेलं आहे तुमचं नियुक्तीचं ठिकाण, तुम्ही जे पण कोणतं हॉस्पिटल असेल, ठीक आहे, ते एखाद्या जिल्ह्याच्या कुठल्या तर अंडर येतच असेल. ठीक आहे, तर तुम्हाला आता मिळाली ही फर्स्ट ऑर्डर DDची. तर तुम्ही आता डायरेक्ट ह्या लास्ट ठिकाणी जाऊन जॉईन होऊ शकत नाही. तुम्हाला ते हॉस्पिटल, SDH, तुमचं जे काही असेल, तुम्ही जे पण चूज केलेलं हॉस्पिटल आहे ते ज्या जिल्ह्याच्या अंडर येतं, ज्या डिस्ट्रिक्टच्या अंडर, त्या डिस्ट्रिक्टच्या CS कडून तुम्हाला त्याची परमिशन, त्याची एक ऑर्डर लागते. ठीक आहे, आता ही फर्स्ट स्टेज झाली तुमची, फर्स्ट ऑर्डर मिळाली ह्याची DD कडून. त्याच्यानंतर आता सेकंड स्टेज राहील की तुम्हाला त्या सिव्हिल सर्जनकडे, तुमचं हॉस्पिटल ज्या डिस्ट्रिक्टमध्ये येते त्याच्या सिव्हिल सर्जनकडे जावे लागेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला, आणि त्यांच्याकडे जाऊन तिथं तुम्हाला जॉईनिंग द्यावं लागेल. पहिले त्यांच्याकडे जॉईन करावं लागेल आणि त्यांनी तुम्हाला एक नियुक्ती आदेश देतील ज्याला मुवमेंट ऑर्डर म्हणतात, ते घेऊन त्याच्यानंतर हॉस्पिटलकडे जावं लागेल तुमच्या आणि तिथं जाऊन जॉईन व्हावं लागेल. ठीक आहे, तर हे मुवमेंट ऑर्डर त्याला म्हणतात, जे तुम्हाला CS कडून मिळेल तुमचं हॉस्पिटल ज्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे तिथे. तर आता हे कुणाला लागेल, समजा ज्यांनी एखाद्या डिस्ट्रिक्टच्या अंडर येणाऱ्या हॉस्पिटल जॉईन केलं आहे त्यांना, किंवा ज्यांनी ते चूज केलं आहे त्यांना. समजा तुमचं हे खालचं नाहीच, RH, SDH वगैरे कुठलं आहे, तुम्हाला डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलच मिळालं आहे, तर तुम्हाला त्या मुवमेंट ऑर्डरची गरज नाही. तुम्हाला हे दोनच स्टेज राहतील, फक्त फर्स्ट DDची आणि सेकंड CS. तर हे दोन स्टेज राहतील. थर्ड स्टेज मुवमेंट ऑर्डर कुणाला लागेल, ज्यांनी त्याच्या अंडर चूज केलेलं आहे. DD कडून तुम्हाला फर्स्ट स्टेज ही फर्स्ट ऑर्डर मिळाली. सेकंड स्टेज काय, CS, तुमचं हॉस्पिटल ज्याच्या अंडर येतं तिथं, आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेज तुम्हाला ते हॉस्पिटल तुमचं जे काही चूज केलेलं ठिकाण आहे ते वालं. समजा तुम्ही जर सिव्हिल हॉस्पिटल जर चूज केलं असेल तर तुम्हाला हे दोन स्टेज राहतील, थर्ड स्टेजची गरज नाही. पण ज्यांनी थर्ड स्टेज आहे, एखाद्या डिस्ट्रिक्टच्या अंडर त्यांचं हॉस्पिटल येतं, तर तुम्हाला फर्स्ट DDची ऑर्डर, त्याच्यानंतर सिव्हिल सर्जनकडून एक मुवमेंट लेटर घ्यावं लागेल आणि त्याच्यानंतर इथं जाऊन जॉईन व्हावं लागेल. ठीक आहे, तर आता मुवमेंट लेटर कुणासाठी असेल ते तुम्हाला सांगितलं. आता एखादं तुम्हाला हे ऑर्डर तर सांगितली होती मी, त्याच्यातला प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजून सांगितलेला. मी जस्ट एक एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक मुवमेंट ऑर्डर दाखवतो. ते आता आणखीन लातूरचं झाले नाही, पण एक जस्ट एक एक्झाम्पल म्हणून एक जुनी ऑर्डर दाखवतो तुम्हाला. तर हे बघा, अशी एक हे असते ऑर्डर, मुवमेंट ऑर्डर म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये हे बी डिस्ट्रिक्टचे समजा यांना आता हे लातूर विभागामध्ये येतं, तर लातूरचे जे DD आहेत त्यांच्याकडून ऑर्डर मिळाली. त्याच्यानंतर त्यांनी जे चूज केलेलं हॉस्पिटल आहे, ठीक आहे, आता हे कुठलं हॉस्पिटल यांनी चूज केलेलं, अंबाजोगाई. तर हे अंबाजोगाई कशामध्ये येतं, बीड डिस्ट्रिक्टमध्ये येतं. ठीक आहे, बीड डिस्ट्रिक्टमध्ये येतं. तर आता यांना जॉईन फर्स्ट कुठं व्हावं लागेल, तर बीडचे जे CS आहेत त्यांच्याकडे. आता हे बीडकडे गेले, त्याच्या जाऊन त्यांनी ते ॲप्लिकेशन दिले CSला की जॉईनिंग करत आहेत. तर त्याच्यानंतर त्यांना असं एक मुवमेंट लेटर मिळेल त्यांच्याकडून, सिव्हिल सर्जनकडून, हे अधिपती रुजू होण्याबाबत त्यांनी दिलेला अर्ज, त्याच्यानंतर हे तुमचे संदर्भ असतील सर्व, त्याच्यानंतर हे उपरोक्त विषयांवे, त्यांचं नाव, कुठल्या पदावर कोणतं हॉस्पिटल आहे, तर त्यांच्या अटीच्या शर्ती लावून. ठीक आहे, एक कॉमन मॅटर आहे, ते तुम्हाला काही करायचं नाही, जस्ट तुम्हाला फक्त सांगतो आहे की हा अशा टाईपचं एक लेटर मिळतं की अर्ज दिला होता, त्यांना परवानगी मिळाली, त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी निवड तात्पुरत्या स्वरूपात अधिपरिचका पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे. तर ते अर्जीच्या शर्तीच्या राहून इथे रुजू करून घेण्यास परवानगी देण्यात येत आहे आणि रुजू अहवाल सादर करावा. हे असं जे सिव्हिल सर्जन आहेत, हे सिव्हिल सर्जन
त्यांनी दिलेलं असतं लेटर तुमचं जे काही हॉस्पिटल असेल त्यांच्या वैद्यकीय अधीक्षकांना, ठीक आहे. वैद्यकीय अधीक्षक म्हणजे MS, मेडिकल सुपरिटेंडेंट तुमचा ज्या हॉस्पिटलचा इन्चार्ज असेल त्यांच्या नावाने हे लेटर दिलेलं असतं. तर एक कॉपी तुम्हाला मिळेल, एक त्या वैद्यकीय अधीक्षकाच्या नावाने मिळेल, ठीक आहे. आणि एक प्रत सादर कोणाला जाते, DDला, की हां ठीक आहे यांना जॉईन करून घेतलं, एक DDला कॉपी जाईल आणि एक तुमच्या ट्रेझरीला कॉपी जाते. तर याला म्हणतात मुव्हमेंट ऑर्डर. तर ही मुव्हमेंट ऑर्डर घेऊन तुम्हाला परत जावं लागेल कुणाकडे, तुमचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला. तर स्टेप अशा आहेत, फर्स्ट DD, त्याच्यानंतर CS, त्याच्यानंतर तुमचं जे काही हॉस्पिटल आहे ते. तर तुम्हाला इथे जाऊन जॉईन व्हावं लागेल. जर तुमचं समजा डायरेक्ट तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलला जॉईन होत आहे, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटललाच, तर तुम्हाला हे थर्ड स्टेपची गरज नाही, तुम्हाला मुव्हमेंट ऑर्डर वगैरे घेण्याची गरज नाही, कारण तुम्ही डायरेक्ट इथंच CSकडे जाऊन जॉईन होत आहे ना. तर जॉईनिंग ऑर्डर तुम्हाला तर जॉईनिंग ॲप्लिकेशन तुम्हाला इथं पण द्यायचं आहे CSकडे, ठीक आहे. तर इथं जाऊन डायरेक्ट जॉईन व्हायचं, संपला विषय. जे त्याच्या अंडर आणखीन एखादं हॉस्पिटल आहे, थर्ड स्टेज आहे ज्यांना, तर त्यांना काय करावं लागेल, पहिले CSकडे जाऊन ॲप्लिकेशन द्यावं लागेल आणि तसं मुव्हमेंट ऑर्डर घ्यावं लागेल आणि ते घेऊन त्याच्यानंतर मग तुमच्या हॉस्पिटलला जाऊन तिथं जाऊन जॉईन व्हावं लागेल. तर तुम्हाला आता प्रत्येक ठिकाणी जाऊन जॉईनिंग लेटर द्यावं लागेल, ठीक आहे. मी असं कन्सिडर करतो की तुमच्या एखाद्या डिस्ट्रिक्टच्या अंडर तुम्ही एखादं हॉस्पिटल चूज केलेलं आहे, तर तुम्हाला DDची ऑर्डर मिळाली, त्याच्यानंतर तुम्ही जाणार तुमच्या CSकडे, त्यांच्याकडे जाऊन तुम्हाला एक जॉईनिंग ॲप्लिकेशन द्यावं लागेल की असं असं माझी स्टाफ नर्स पदाकरता निवड झाली असून हे हॉस्पिटल चूज केलं आहे, तर मला आज रोजी रुजू करून घ्यावे, असं एक ॲप्लिकेशन द्यायचं. तर ते दिल्यानंतर तिथं पण तुम्हाला एक झेरॉक्सचा सेट वगैरे द्यावं लागेल त्यांना. त्यांच्याकडून तुम्हाला मी आता दाखवली तशी एक मुव्हमेंट ऑर्डर मिळेल. ती मुव्हमेंट ऑर्डर घेऊन त्याच्यानंतर तुमच्या हॉस्पिटलला जावे लागेल, जिथं तुमचा MS इन्चार्ज असेल त्या हॉस्पिटलचा मेडिकल सुपरिटेंडेंट. तिथं जाऊन पण परत तुम्हाला एक जॉईनिंग ॲप्लिकेशन द्यावं लागेल, ठीक आहे. तिथं जाऊन पण परत जॉईनिंग ॲप्लिकेशन द्यावं लागेल की असं असं मी मुव्हमेंट ऑर्डर मिळालेली आहे, मला असं असं पदावर नियुक्ती झाली आहे सर्वजण. तर तिथे एक जॉईनिंग ॲप्लिकेशन द्यावं लागेल. तिथं पण तुम्हाला डॉक्युमेंट्सचे झेरॉक्स द्यावं लागतील, तुमचा एक सेट द्यावा लागेल. हे सर्व झाल्यानंतर ज्यावेळेस तुमचं MS तुमच्या लेटरवर, जॉईनिंग लेटरवर साईन करेल, त्याच्यानंतर मग तुम्ही मेट्रनकडे जाणार, ठीक आहे. ज्या हॉस्पिटल तिथले जे आपल्या नर्सिंग डिपार्टमेंटचे आहे मेट्रन इन्चार्ज जे असतील त्यांच्याकडे जायचं. त्याच्यानंतर तुमचं मस्टरला नाव लिहिलं जाईल आणि तिथं साईन करून मग तुम्हाला ड्युटी करता येईल. तर ही जॉईनिंग प्रोसेस अशी आहे. तर काही जण कॅन्डिडेट्स मला तेच कॉल येत होते, सर ते मुव्हमेंट ऑर्डर कुठं मिळते. तर ऑर्डर मिळाली, ते डायरेक्ट काही कॅन्डिडेटने काय केलं, ऑर्डर मिळाली ते डायरेक्ट हॉस्पिटलला गेले जॉईन करायला, तर त्यांना हॉस्पिटलला जॉईन करून घेतलं नाही, ते म्हणजे मुव्हमेंट ऑर्डर घेऊन या. तर त्या रिगार्डिंग मला खूप जणांची कॉल आली होती की सर ते मुव्हमेंट ऑर्डर काय असतं, कुठं मिळतं, तर प्रोसेस काय असेल. तर ठीक आहे, तर अशी प्रोसेस असते, तुम्हाला या स्टेपनं प्रोसेस करावं लागेल. तर हे झाल्यानंतर बाकीच्या प्रोसेस तुम्हाला नंतर करता येतील, ते मेडिकल वगैरे कॅरेक्टर, ठीक आहे. मी ते नंतर सांगेल डिटेलमध्ये. सध्या जॉईनिंगसाठी इतकीच प्रोसेस आहे, बाकीच्या प्रोसेस मी नंतर आणखीन जसं असेल एक एक स्टेप मी नंतर सांगेल. तर सध्या तुम्हाला असं जॉईन करता येईल. तर याच्या व्यतिरिक्त काय आणखीन डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲड करू ते.